भिराराव. पोर्तुगीजांनी बरोबर येळ साधली. त्यांच्या आग ओकणाऱ्या तोफांना मार्गशीर्षच सापडला. आज जर पाऊस असता तर त्यांच्या एका बी तोफ्याची बत्ती पेटली नसती. शंभूराजे, तुम्ही यायला नव्हतं पाहिजे. आमच्यासारखे लाख गेले तरी चालतील, पण तुमची स्वराज्याला गरज आहे. एवढं खिंडीत आपण कधीच नव्हतो सापडलो. आज इथं परिस्थिती फार हाताबाहेर गेली. आबासाहेबांनी जेव्हा रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला होता, ते मुठभर मावळे घेऊन, तेव्हा तरी परिस्थिती कुठे आपल्या पाठीशी होती. परिस्थिती ही कायम मराठ्यांच्या विरोधातच उभी आहे. तरी त्या परिस्थितीच्या कंबरड्यात आपण लात घालायचीच. 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. निसर्गाला नाही कधी जुमानला पोर्तुगीज काय. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. परिस्थिती हाताबाहेर जाणार याची मला कल्पना होतीच, म्हणून मी सोबत अशी गोष्ट आणली आहे जी पाहिल्यानंतर येसाजी तर लढलच, पण मरून पडलेला येसाजीचा कृष्णाजी बी उठून लढल. पाय तुटलेला शिरप्या लढलच, पण त्याचा तुटका पाय बी वेगळा लढल. तुकोजी! शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची शेवटची भेट नाही झाली तरी त्यांच्या ओठांवर शेवटपर्यंत तुमचंच नाव होतं. माझे शंभूराजे, माझे शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट आज होणार. आज या पोर्तुगीजांविरुद्ध तुम्ही एकटे नाही लढणार. तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून थोरले महाराज बी लढणार. आज तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट होऊ द्या. शंभूराजन 6 वर्ष झालं म्यानात होई भवानी. आज तिला माझा पोर्तुगीजांच्या रक्ताचं पाणी. कडाड कडिता खाता स्वर्ग निर्मुली स्वर्गारोहण कसा रोखुआ पुन्हा जन्मुनी गरजावी. हर हर महादेव. महाराज मागतायत. महाराज आज तुमच्या सोबत आहेत. शंभूराज, हर 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 हर. आबासाहेब, जय भवानी, जय भवानी. मार्गशीर्ष महिन्याच्या त्या रात्री पाऊस कसा पडला हे कोडच आहे, पण त्या पावसामुळेच पोर्तुगीजांच्या तोफा निकामी झाल्या एवढं नक्की. अवघ्या 200 मराठ्यांनी भिजलेल्या त्या रात्री कैक पोर्तुगीज कापून काढले. जणू काही छत्रपती शिवाजी महाराजच पावसाच्या रूपानं मराठ्यांच्या मदतीला धावून आले आणि मराठ्यांनी फोंडा जिंकला. आणि मग सलग लढाया करून थकलेले मराठे 5 वर्षांनी आपापल्या घरी परतले. साहेब, राहू दे, राहू दे.
लक्ष्मी तुमचं छोटं स्वराज्य आता मोठं झालंय. अरे आबासाहेब आबासाहेब तारे स्वराज्यासाठी रात्रंदिवस लढता लढता पोरं मोठी कधी झाली मावळ्यांना कळलंच नाही गे लक्ष्मी. आता नाही ना कुठे जाणार आम्हाला सोडून? हं? नाही जाणार बाळा, कुठं नाही जाणार, कुठं नाही जाणार. आता निरोप रायगडावरून आला ना तरी माझ्या लेकराला सोडून कुठं नाही जाणार. रंगोजी चंगोजी आ राहू काका कुठे आहेत? राहू काका मागच्या तुकडी बरोबर येतोय. चला सराव चालू आहे ना. मोहिते आपण मोहिते. हा पडशील. ती तलवार उचलणं तोंडच्या गप्पा येतोय. सराव वाढवला पाहिजे तुला. लहानपणापासून उचलती. एक दिवस एका हाताने उचलून हवेत अशी गरगर फिरवते की नाही बघ तुला. कारण हंबीरराव मोहित्यांची तारा म्हणतात मला. तारे, ज्या दिवशी ही तलवार तू एका हातात उचलशील समद्यांच्या डोळ्यात पाणी काढशील. ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा. माझा खेळ मांडला वेशीच्या दारी पारवळ घुमत बुरजावरी गुंजावानी डोळ्यांच्या सारीन टिक्का आमच्या गावच्या भुलोजी नाही का एविन गाव तेविन गाव आमच्या आया तुमच्या आया खातील काय चाललंय? काय चाललंय हे सगळं? हदगा ते दिसतंय. तारा बाहेर सरावाला जायचं सोडून इथं काय करतीये? बोला. हादगा पोरींचा लाडका खेळ आहे. त्या खेळणारच की. ते बदलतंय होय. सगळं बदलतंय. पोरींचे खेळ बदला, पोरी आपोआप बदलतील. तुमचं चालू द्या चालायचंय ते. तारा बाहेर सरावाला ये. अहो हादगा खेळून तलवार उचलायची येईल माहिती. गनिमाच्या डोक्यात जर बसला घाव तर तो बिंबी पर्यंत चिरत गेला पाहिजे. जोर लाव. मोहितेस तू. तुझे खेळ बी वेगळे, खेळणी बी वेगळी. काय सुख मिळालं तिला असं रडवून? आज ताराला खरं तर भोंडलाच खेळायचा होता. नागपंचमीचा फेर धरायचा म्हणाल. मग भातुकली, मंगळागौर. मग चूक काय त्यात? चूकच आहे. खोट्या हत्तीभोवती तिला फेर नाही धरायचे. खऱ्या हत्तीवर बसून स्वराज्य राखायचंय. महाराणीच होणार आहे जणू. होणारच आहे. महाराणी ताराबाई. राजाराम जावई झालं तरच शक्य आहे ते.
नाहीतरी मोहित्यांची एक लेख दिलीच आहे की भोसल्यांकडं. बघू. बघू बघू म्हणता म्हणता लग्नाचं वय उलटल पोरीचं. 11वं लागल औंधाला. सरसेनापती म्हणून मोठे हातच, बाप म्हणून वाकी. नाही म्हणजे तुम्हाला काळजी आहे तिची. बोलू आम्ही शंभूराजांशी. लढाईतनं येळ मिळेल ना. आता पोर्तुगीज, सिद्धी, मुघल समदे बडवले की चारी बाजूनी. मला नाही वाटत एवढ्यात कोणी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघल. बघल वय.